तो हमारी बहुत पुरानी एक एसोसिएशन है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और ज्योतिबा फुले की पूरे इतिहास के साथ। और हालांकि संघर्ष हमारे परिवार में इतना कभी करना नहीं पड़ा आर्थिक रूप पे, मगर एक सामाजिक चळवळ के साथ जुड़ना और एक देश के निर्माण के लिए एक तरह का काम करना शुरू से दिमाग में था। दोस्तों, हम जो ताकतों का सामना कर रहे हैं, समाज भी और राजसत्ता भी और भारतीय लोकशाही भी, मुझे लगता है कि कॉमरेड एस.ए. डांगे और कॉमरेड गोविंद पानसारे, मैं जानबूझ के उनका नाम इसलिए ले रही हूँ क्योंकि भारतीय कम्युनिस्ट पक्ष के वो बहुत जाने माने वक्ता थे, ट्रेड यूनियन लीडर थे। और मैं इसलिए खास ले रही हूँ क्योंकि ये दोनों जो महाभक्ति जिन्होंने कष्टकरी और कामगारों को इकट्ठा करने का काम इतने शानदार तरीके से किया, एक तो 1940-50 की बात है और बाद में इनकी 1950-60 की बात है। और जब तक उनकी बहुत ही घिनौना तरीके से उनको मारा गया 2015 में, कॉमरेड गोविंद पानसारे को मारने की वजह क्या थी, उनके ऊपर गोली चलाने की वजह क्या? और वही बात हमारे आज की राजनीति के साथ क्या एक जुड़ाव है उनकी बातों का। लोक वाङ्मय की किताबें मैं अक्सर पढ़ती रहती हूँ। प्रभादित में भूपेश गुप्ता भवन जाके वो किताब लेना, वो एक कॉलेज ज़माने से एक आदत पड़ी हुई है। और मुझे याद है कि एक किताब है डॉक्टर कॉमरेड एस.ए. डांगे की, उनके पूरे सब भाषणों को लेकर मराठी में छपी, और उसको मैंने जब पढ़ा, मैं मराठी अच्छे पढ़ लेती हूँ, थोड़ा बोलने में व्याख्या करने में प्रॉब्लम है, बाकी बातचीत में कोई प्रॉब्लम नहीं है। तो मैंने उनका एक बहुत ही शानदार और सुंदर भाषण सुना जो शायद उन्होंने 1951 में बम्बई के कैलिको मिल्स के बाहर दिया। और उसका जो उनका जो स्पीच था, उसका टाइटल, चैप्टर का टाइटल है त्यांचे शिवाजी आमचे शिवाजी। और आप उसी से मालूम कर सकते हैं कि मैंने उनका और गोविंद पानसारे का नाम साथ में आज के व्याख्यान में क्यों लिया। हालांकि 1000 कारण होते हैं, मगर आज के व्याख्यान में इसलिए लिया क्योंकि इन्होंने समझदारी से समझा, चाहे कॉमरेड एस.ए. डांगे हो या चाहे गोविंद पानसारे जी, कि इतिहास को जानबूझ के मरोड़ तरोड़ के पिरोसना और लोगों के बीच में नफरत और घृणा पैदा करने का काम जो गैर संवैधानिक और सांप्रदायिक ताकतें करते जा रहे हैं, वही राजनीति ने गांधी जी को 30 जनवरी 1948 को गोली मारी थी, और वही राजनीति ये देश पे आज राज कर रही है, क्योंकि वो मानती है कि लोगों के दिमाग घुमा लो आप, बस झूठ 10 बार बोल के इतिहास को गलत पिरोस करके हर इतिहास का जो मौका है आप हिंदू बना मुसलमान बना करके आप इसको कोई भी रोजगार के इश्यू, गरीबी के इश्यू, भूखमरी के इश्यू, औरतों के ऊपर जो अत्याचार हो रहे हैं, हिंसा हो रही, ये सब पे ऊपर चर्चा नहीं होनी चाहिए। बस लोग इसी के पीछे पागल होके, जैसे हमारे दोस्त और वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार जी कहते हैं, गोदी मीडिया में, व्हाट्सएप यूनिवर्सिटी में घूमते जाओ और कुछ सोचना समझना बंद करो। तो ये जो कॉमरेड एस.ए. डांगे के जो एक भाषण है, मैं आप सबको विनती करती हूँ कि उसको आज भी उठा के पढ़ने की जरूरत है। और उसी के साथ साथ कॉमरेड गोविंद पानसारे जी का शिवाजी कोमोदी, जिसको 8 भारतीय जबानों में अनुवाद किया गया है और वो अवेलेबल है उर्दू में, गुजराती में, अंग्रेजी में, हिंदी में वगैरह वगैरह। और ये क्यों इतने महत्व के डॉक्यूमेंट्स हैं? क्योंकि मुझे लगता है कि कहीं ना कहीं ये इतिहास को सही समझना और ये दिखाना कि हमारा जो इतिहास है सैकड़ों साल पुराना, अर्ली इंडिया से लेके मिडिवल इंडिया से लेके मध्यम काल से लेके अभी तक, हाँ बिल्कुल उसमें कॉन्फ्लिक्ट हुए हैं, वाद हुए हैं, मगर वाद के साथ साथ एक साझी विरासत, एक मिलीजुली विरासत भी रही है। और ये सरजमीन जो भारत, हिंदुस्तान और दक्षिण एशिया की सरजमीन है, बहुत ही अनोखी सरजमीन है, क्योंकि उसने हर धर्म और हर सोच विचारधारा को जगह भी दिया और उसके साथ बहस और विवाद भी किया।
और मुझे लगता है ये जो एक परंपरा है श्रमण और ब्राह्मण के बीच की, आप चर्चा करो, बहस करो, संवाद रखो और उसके बाद तय करो कि आपको क्या करना है, कौन सा रास्ता अपनाना है, वो एक रॅशनॅलिटी की जो एक सभ्यता है वो हमसे छीनी जा रही है. 5 जण तुम्ही वाचा, ऑर्गनायझर वाचा. सन 2000पर्यंत आम्ही तिरंगा झेंडा कधी नाही आपण फैलावला आपल्या ऑफिसमध्ये. त्याच्या आधी फक्त भगवा आपण फैलावला. पहिल्यांदा जेव्हा अटल बिहारी वाजपेयी सरची सरकार आली तेव्हा पहिल्यांदा राष्ट्रध्वज आपण आपले दफ्तरवर फैलावला. स्पष्ट आहे राष्ट्रीय आझादीच्या आंदोलनामध्ये काही भाग घेतले नाही ताकदीने. ती व्यक्तिगतचा सवालच नाही, विचारधारा ही गैरसंविधानिक आहे आणि जे संविधानिक वसूल आहे ते आपले एक सामूहिक राष्ट्रवाद, म्हणजे नागरिकताचे जे अधिकार आहे ते वर्ग, जाती, धर्म, लिंग आधारित नाही आहे. आणि जे पण ह्या इलाकेमध्ये राहणारे लोक आहेत ते भारतीय नागरिक आहेत. हे जे वसूल आहे हे राष्ट्रीय आंदोलनामध्ये पण होते आणि शाहू महाराजचे पण विचारमध्ये होते, शिवाजी महाराजचे पण विचारमध्ये होते आणि संत तुकारामचे पण विचारमध्ये होते. तर पण हे संविधानिक वसूल हे विचारधाराला नाकारायचं. बरं, म्हणजे शॉर्टकटमध्ये काय सांगाल, जे तुम्ही मगाशी म्हटलं होतं तेच वाक्य काय नेमकं? खासदार काय करतात? लोकशाहीला खतरा आहे. इलेक्शन एक आपल्याकडे उपाय आहे, तुमच्याकडे आमच्याकडे जनता आवामकडे एक उपाय आहे की जे गैरसंविधानिक ताकद आहे त्यांना हरवायचं आणि शॉर्ट टर्म, मिडल टर्म आणि लाँग टर्म लढाव आमचा मानवाधिकाराचा लढाव चालू ठेवायचा. परफेक्ट सरकार आपल्याला भेटणार नाही, परफेक्ट पक्ष आपल्याला भेटणार नाही. जर हे लोक हारले तरी पण आपल्याला चळवळी चालू ठेवायला लागेल मानवाधिकारसाठी. हे पण माझे मनात स्पष्ट आहे, कारण का कोणी विपक्षमध्ये परफेक्ट नाही आहे. पण तरी पण हे ताकद जे संविधानमध्ये विश्वास ठेवत नाही त्याचा विरोध करायचा मला वाटतं नागरिकचा फर्ज. कोणत्या हत्याराचा उपयोग हे संविधान संपवायला केला जातो, म्हणजे पदाचा कोणता? मी आपल्याला आता सांगितलं ना का, संसदमध्ये शास्त्रीकरण, पोलीस एजन्सी, लोकांना जेलमध्ये टाकणं, खोटं FIR फाईल करणं, रेड करायची, एक भयचं वातावरण पूर्ण देशमध्ये प्राप्त आहे लोकांमध्ये. लोक बोलणार नाही, लोकांचे प्रतिरोध होणार नाही, हे सगळे प्रकार. संसदचा उपयोग जो आहे तो संविधान संपवण्यासाठी केला जातो. नेमकं हे असं का, नेमकं काय उदाहरण आहे? गेले 9.5-10 वर्षाची आपण राजकीय देशात आपण बघितलं तर, आणि बिल्स आणि आपण कानून कसं काय प्रकारे पास केले गेले. मनी बिल, कुठले कानून बिल्सला आपण मनी बिल्स टाकून बिना डिस्कशन करून, बिना पार्लिमेंटरी कमिटीला पाठवून, बिना विपक्षी काय मत ऐकून घेऊन आपण पास केले ही सरकारने. म्हणजे आपण जी प्रथा आहे, लोकशाहीची प्रथा आहे कसं, फक्त आपण इलेक्शनमध्ये आपण जिंकून आलो आणि आम्ही बसलो कुर्सीवर आणि आपण काही पण करू शकतो ही जी मानसिकता आहे, ही सरकारने ही मानसिकता आम्हाला दाखवली, देशला दाखवली. आणि आपण कुठलेही बिल देखो, आधारचं बिल बघा, आपण CA 2019चं बिल बघा, UAPAचे 4 अमेंडमेंट झाले किंवा बिलचा प्रश्न एकदम कठीण झालं UAPAचे मध्ये, PMLAचे अमेंडमेंट झाले. हे सगळे आपण ते कानून बघतात. कानूनचं शास्त्रीकरण हे संसदेने केलेलं आहे. आणि जेव्हा पण आपले विपक्षनी काही पण बोलायचे प्रयत्न केला आहे तर आपण विपक्षला काही चान्स दिला नाही. विपक्ष बाहेर आंदोलनं करतात पार्लमेंट हाऊसमध्ये बसून. तर तेच आपल्याला एक उदाहरण आहे ना, कधी ना कधी संसदमध्येच आपण ब्रूट मेजॉरिटी, आपण म्हणतो ना अंग्रेजीमध्ये, ब्रूट मेजॉरिटी दाखवून आपण हे देश लोकशाही असं दाखवायचे प्रयत्न करतो. तर कधीपर्यंत लोक घबरावणार बघू. बरं, मग तुम्हाला काय वाटतं, तुमचं जे विधान होतं ते खूपच एक खळबळजनक आहे, कारण खासदारांचा उपयोग जो आहे तो संविधान संपवणं म्हणजे काय, म्हणजे एक शॉर्टकटमध्ये तेच विधान काय आहे पुन्हा? कारण जे लोक संविधानिक शपथ घेऊन संविधानिक पदावर बसले आहेत आता, ते संविधानमध्ये विश्वास ठेवत नाही, संविधानिक वसूलमध्ये विश्वास ठेवत नाही. तेच मोठा एक कॉन्ट्रडिक्शन आहे. आणि त्यांची स्वतःची आपण लिटरेचर वाचा, ज्याला बंच ऑफ थॉट्स असतात. आणि त्यासाठी लोकांनी वैयक्तिक काय केलं? प्रस्तावनात आपण वाचतो, आपण
सिविक्सच्या क्लासमध्ये 6वी 7वीपासून आपण प्रस्ताव वाचतो. त्यानंतर आपण काही आपले जे धारा आहेत ते वाचतो. पण ते धाराचे काही उपयोग आपली निजी जिंदगीमध्ये, सामाजिक जिंदगीमध्ये, आर्थिक जिंदगीमध्ये कसे असायला पाहिजे, कसलं समाज आपल्याला बांधायला पाहिजे, कसले सामाजिक रिश्ते आपल्याला बांधायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं 25 नोव्हेंबरला 1949 आपण एक खतऱ्याचे मोडवर चालू आहे. म्हणजे राजनीतिक आझादी आपल्याला भेटली, पण सामाजिक आणि आर्थिक गैरबराबरी, आपण सामाजिक आणि आर्थिक गैरबराबरीमध्ये आपण काम करतो का समाजामध्ये, आपली राजनीती काय काम करते का, विपक्ष काम करते का, हे सगळे प्रश्न. समजून घ्यायला पाहिजे. थँक्यू.